प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेत माधवी त्यांनी ठरवलंय बरं का सावनीची फजिती करायची। आज जबरदस्त दाखवलं त्यांनी, थोडासा व्हिडिओ स्किप करू नका। तर मुक्ता माधवी त्यांना कन्व्हिन्स करते की अल्टिमेटली ती नणंद आहे ना आपल्या मिहिकाची, त्यामुळे आपण तिची काळजी म्हणजे घ्यायलाच हवी ना। माधवी ताई म्हणतात, हे बघ ती कुठे का जाईना, काहीही करे ना, मला तिच्याशी काही घेणं देणं नाहीये, विषयाची परीक्षा कशाला घ्यायची मुक्ते। मग तेवढाच सागर येतो आणि म्हणतो, आई तुम्ही बरोबर बोलताय, हे बघा आई मी तुम्हाला हेच सांगणार होतो की नका देऊ परवानगी, पण ह्या माझं ऐकतच नाहीये, तिने मला आणि मुक्ताला काय कमी त्रास दिलाय का। आता या माधवीताई म्हणतात, हो मग बरोबर आहे तुमचं। मग आता सागर म्हणतो, ह्या ऐकत नाही ना माझं। मग आता माधवीताई म्हणतात, नशीब माझ्यासोबत कोणीतरी आहे, हिला का कळत नाहीये हे। आता मुक्ताचे बाबा म्हणतात, हे बघ मुक्ता बाळा, हे दोघं बरोबर बोलतात ना, आता थोड्या दिवसाचा प्रश्न आहे, मग ती सावनी बघेल कुठे राहील, हॉटेलमध्ये भाड्याने रूम घेऊन राहील, तिचा प्रश्न आहे ती बघेल ना। मग आता मुक्ता म्हणते, हेच तर कळत नाहीये ना तुम्हाला, अरे बाबा आदित्यचं काय, त्याचा प्रश्न आहे ना, आदित्य असं हॉटेलवर जाऊन राहील का। आता हे मुक्ताचे वडील कन्फ्यूज झाले आणि म्हणतात, खरंच ग मुक्ते बरोबर आहे तुझं, फार कन्फ्युजिंग आहे हे, या सगळ्यात ना त्या आदित्याची बिचाऱ्याची काही चूक नाहीये। सागरराव मुक्ता बरोबर बोलती, हो बघा ना, म्हणजे सावनीने काही जरी केलं तरी आदित्याची थोडी चूक आहे या सगळ्यामध्ये। सध्या आपण आदित्यच्या आईची मदत केली नाही तर त्याला असं वाटेल अडचणीच्या वेळी आपण त्याच्या आईला एकटं सोडून दिलं। मुक्ता म्हणते, बघ बघ बाबा, आपण दोघं एक्झॅक्टली एकच विचार करतोय, हेच तर मी सांगायचा प्रयत्न करतेय ना। अगं आई, तुझ्यापेक्षा जास्त आदित्यला कोण ओळखतं ग, तो किती सेन्सिटिव्ह आहे हे माहिती आहे ना तुला, तुला सगळं माहिती आहे एक्झॅक्टली आई, तू विचार कर ना, किती गोष्टी फेस केल्या त्याने आतापर्यंत, तू सांगतेस ना मला। लक्षात येते का तुम्हाला, इवलासा जीव येतो, सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याच्या समोर आता, त्याचं कुटुंब पूर्ण व्हावं हे स्वप्न बघतो ना तो सकाळ संध्याकाळ, हे तर पूर्ण होणार नाहीये कधी। बरं इथेच संपत नाहीये सगळं, त्याला आता त्या हर्षवर्धनला वडील म्हणून स्वीकारायचं, याच्या पुढे काय करणार आहे तो। या सगळ्यात जर आपण त्याला सपोर्ट नाही केला, त्याची मदत नाही केली तर त्याला किती वाईट वाटेल ना सागर। खरं तर मुद्दा बरोबर आहे मुक्ताचा, पण मला सांगा प्रेक्षकांनो, एकट्या आदित्यला पण थांबवू शकले असते ना ते तिथे असो। पण आता सागर म्हणतो, बघा ना आई, आदित्यसाठी त्याची सख्खी आई पण एवढा विचार करत नाही इतका मुक्ता विचार करते। मुक्ताचे बाबा म्हणतात, हो सागरराव, आता मुक्ताची आई पण हाच विचार करणार आहे। आणि आता ते माधवीताईंना कन्व्हिन्स करतात, अगं माधवी मुक्ताचं बरोबर आहे, हे बघ आपली मुक्ता छोट्या आदित्यचा विचार करते ना या सगळ्याच्या मागे, आणि हे महत्त्वाचं आहे की नाही माधवी। मला असं वाटतं की या परिस्थितीमध्ये आईबाप म्हणून आपण आपल्या मुक्ताच्या पाठीशी उभं राहायला हवं। अगं माधवी, सावनीचा नाही आपल्या मुक्ताचा विचार कर। आता माधवीताईनुसार असा हात करतात। मग ही मुक्ता म्हणते, थँक्यू सो मच आई, आणि आता मी मिहिरला सांगू का की सावनीला तू इथे घेऊन ये म्हणून। आता माधवीताई म्हणतात, आहे का दुसरा विषय, आपल्याकडे काही ऑप्शन आहे का। मग मुक्ता म्हणते, आई आणखीन एक बोलायचं होतं। आता एकदम चिडतात माधवीताई, आता काय। मग मुक्ता म्हणते, अगं आता असं काही नाही, म्हणजे एक बोलायचं होतं की सावनी मोठी बहीण आहे ना मिहिरची, म्हणजे त्याची अशी इच्छा होती मिहिरची की सावनीचं लग्न झाल्याशिवाय त्याचं लग्न पुढे ढकललं असतं, तर म्हणजे थोडीशी डेट आपण पुढे ढकलूयात, म्हणजे खूप नाही ग आई, म्हणजे मी काय बोलते आता, ती बिचारी बिचकतच बोलते मुक्ता आईला घाबरून। मग आता माधवीताई म्हणतात, डेट पुढेच जाणार आहे, तसंही आपली मिहिका आता तिच्या कुठल्या तरी प्रोजेक्टसाठी गेली आहे, तिला जॉब लागलाय ना, ट्रेनिंग रद्द करता येणार नाही आहे तिचं, तुम्हाला सांगणारच होते दोघांना, पण आता काय हे नवीनच अध्याय आलाय। मग मुक्ता म्हणते, थँक्यू आई माधवीताई म्हणतात, तुझ्यासाठी हे सगळं मुक्ते, आजचा भाग ना मला फारच आवडलाय सागर पण स्माईल करतो, पण आता माधवीताई मनात विचार करताय, सावनी माझ्या मुलीला आणि जावायला त्रास दिलास काय, ठीक आहे ये तू माझ्या घरी, अशी अद्दल घडवते ना तुला की तुला आयुष्यभर लक्षात राहील ही अद्दल। आता सावनीला कळलंय तिला मुक्ताच्या घरी राहायचंय, ती मिहिरला म्हणते, काय तुझ्या घरी नाही जायचं। मिहिर म्हणतो, अगं सावनी मी सांगितलं होतं ना तुला, माझ्या घरात काम सुरू आहे, तिथे सामान लागणार आहे ना, ते मी आत्ताच्या घरात ठेवलंय, छोटीशी खोली आहे ग माझी, ती आपल्याला अडचण होईल, मी तुला सांगितलं होतं ना मी काहीतरी करतोय ना मी सोय तुझी, तुला काय प्रॉब्लेम आहे आता। सावनी म्हणते, अरे चिडतोयस काय मिहिर। मिहिर म्हणतो, चिडत नाहीये मी। सावनी म्हणते, अरे मला एवढंच वाटत होतं की तू मी आणि आदित्य छान क्वालिटी टाइम स्पेंड केला असता ना, लॉंग ड्राईव्हला गेलो असतो, पिझ्झा मागितला असता, पण आता तू म्हणतोयस की आपण त्या मुक्ताच्या घरी राहायचं। आर यू सिरियस, मुक्ताच्या घरी, तिची ती आई, त्यापेक्षा जेलमध्ये गेलेलं बेटर आहे। मग मिहिर म्हणतो, बरं जा जेलमध्ये जा, मी हर्षवर्धनला म्हणतो की हिला घ्यायला जेलमध्ये ये वरात घेऊन। मग सावनी म्हणते, काही पण काय बोलतोयस मिहिर, आधी तू रेडी आहेस ना। आदित्य म्हणतो, हो येस मामा, मी तर खूप रेडी आहे, माधवी मॅमच्या घरी मला खूप मजा येणार आहे। सावनी म्हणते, मज्जा
आदित्य म्हणतो, अगं हो मम्मा, त्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी सांगतात आणि मला पाहिजे तेव्हा मी सैशी खेळू पण शकेल. मीर म्हणतो, शिक जरा तुझ्या मुलाकडनं, किती समजूतदार आहे तो, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधतो तो. अगदी तुझ्यावर अजिबात नाही गेलाय तो. अगं बाई, खरंच नाही गेलाय तुझ्यावर. बरं लवकर त्या बॅग्स आण तुझ्या, मला उशीर होतोय. मग आता ही सावनी म्हणते, संतोष दादा बॅग आणा ना. तर आता ते गेले सामान सुमान आणायला. मग आता लगेच हर्षवर्धन म्हणतो, शरीर इकडे टाकून जीव सोडून चालली आहेस ग तू सावनी, काय बोलला मलाही काही समजलं नाही हे. मग आता तो मीर म्हणतो, चल आदित्य आपण गाडीमध्ये सामान टाकूया. मग हर्षवर्धन म्हणतो, पहिल्यांदा एवढी लांब चालली आहे सावनी तू मला सोडून, तुला माहिती नाही ग मला काय फील होतंय. जाऊ दे ग सगळं वरात फिरात, आपण इकडूनच तयार होऊन जाऊया लग्नाच्या दिवशी, जाऊ दे सोडून. मग सावनी म्हणते, अरे वा मला किती मज्जा येते हर्षवर्धन, बघ ना तुला, बघ आत्तापर्यंत तू कितीदा तरी इंटरनॅशनल ट्रिपवर गेलेला आहे, मी तुला सोडून कधीच गेले नाही ना, त्यामुळे तुझ्या तोंडून हे सगळं ऐकण्यात मला खूप मजा येते. हर्षवर्धन तो, अगं पण सावनी, हा हर्षवर्धन सगळे नाटकं करतोय. सावनी म्हणते, अरे थोड्या दिवसाचा प्रश्न आहे, आपण नंतर एकत्रच राहणार आहोत ना. काल तू जे काही बोलला ना ते पटलंय मला, आपण एकमेकांपासून दूर राहिलो ना तर आपल्यातलं प्रेम आणखीन वाढेल रे. एकमेकांची वाट पाहिल्यावर आपण भेटू ना, त्याची मज्जाच वेगळी आहे. आणि आत्तापर्यंत आपण हे सगळं एन्जॉय कुठे केलं होतं, कारण आपण कायम एकत्रच होतो ना, आता किती भारी वाटतंय ना. मग आता ही सावनी त्या संतोष दादाला काहीतरी इन्स्ट्रक्शन देत असते. हर्षवर्धन मनात विचार करतो, मी तर फार एन्जॉय करणार आहे ग सावनी, तू एकदाची जाय या घरातून, मग बघ मी कायमचा मोकळा. अरे हा त्या सागरचा रिवेंज घ्यायला विसरला का? काही पण दाखवतात ना मालिकेत. आता ती सावनी म्हणते, काय रे हर्ष, काय विचार करतोयस? हर्षवर्धन म्हणतो, अगं हाच विचार करतोय मी, लग्नाच्या दिवशी तू किती सुंदर दिसशील ना. सावनी म्हणते, ओ हो ना रे, मी पण खूप एक्सायटेड आहे, तो दिवस कधी येणार आहे, मी पण वाट बघते. आता लगेच हर्षवर्धन मनात म्हणतो, बघ वाटच बघत बस. सावनी आता पोहोचली आहे बरं का मुक्ताच्या घरी. आता ही मुक्ताच तिची बॅग बिग घेऊन फिरतीये आणि म्हणते, या ना प्लीज बसा ना सावनी, आता मजा आली आहे बघायला. मुक्ता म्हणते, बी कम्फर्टेबल, पाणी देऊ का तुम्हाला? सावनी खूप ॲटिट्यूड दाखवत असते. आता ही मुक्ता तिच्या आईला आवाज देते. आदित्य म्हणतो, अगं मम्मा माझी पुस्तकाची बॅग मी घरीच विसरलो ग. सावनी चिडते त्याच्यावर, म्हणते, आधी तुला कितीदा आठवण केली होती, मी असं कसं विसरू शकतोस रे तू? मग मुक्ता म्हणते, इफ यू डोंट माइंड, मी क्लिनिकलाच चालली आहे, मी करेल जाता जाता पिक त्याची बॅग. मग आता सावनी म्हणते, काय रे तू आदित्य? मुक्ता म्हणते, मी निघते, मला निघावं लागेल आता, आई आहे इकडे. अगं ए आई, तू येतेस ना इकडे, प्लीज ये ना. आई आहे, काही लागलं तुम्हाला तर बी कम्फर्टेबल. आता मुक्ता बाय म्हणते आदित्यला आणि निघून जाते. आदित्य काही तिला बाय करत नाही. सावनी बघा कशी तोंड करत असते. अब आया ऊंट पहाड के नीचे. आता या माधवीताई फार भारी शाळा घेतात या सावनीची. सावनी म्हणते, मी काय म्हणते, इथे हॉलमध्ये AC नाही आहे का तुमच्या? माधवीताई म्हणतात, नाही आहे, आणि असलं ना तरी आम्ही 24 तास लावून बसत नाही, आम्हाला ते आवडत नाही, हवा नेहमी खेळती असली पाहिजे, आणि हा दरवाजा आणि खिडकी उघडली की छान क्रॉस व्हेंटिलेशन येतं. तुम्हाला फार गरम होत आहे का? घ्या ना, घ्या पाणी घ्या ना. सावनी म्हणते, ते पाणी ना ॲक्च्युली थंड नाही आहे. माधवीताई म्हणतात, नाही तापमानाने थंड नसेल पण प्रकृतीला थंड आहे. सावनी म्हणते, म्हणजे? आता माधवीताई म्हणतात, माठ. मग सावनी म्हणते, हां. मग त्या म्हणतात, अहो माठातलं पाणी येते, गुणकारी आहे आणि थंड असतं ते प्रकृतीला, फ्रीजसारखं थंड नाही आहे पण थंड आहे. मग सावनी म्हणते, ओ अच्छा, पण मी काय म्हणत होते की ज्या रूममध्ये आम्ही राहणार आहोत तिथे AC आहे ना? माधवीताई म्हणतात, हो आहे ना. मग सावनी म्हणते, थँक गॉड, आम्ही जरा रूममध्ये आराम करून येतो. मग माधवीताई म्हणतात, एक मिनिट सावनी जरा थांबा. ती पुढे जात असते तेव्हा या माधवीताई म्हणतात, सावनीच नाव आहे ना तुमचं, थांबा जरा. नाही आता तुम्ही खोलीत जाणार, गडप होणार, त्याआधी तुम्हाला काही गोष्टी मला सांगायच्या आहे, म्हणजे माझ्यासाठी त्या फार महत्त्वाच्या आहे, त्या मला क्लिअर करायच्याच आहेत. काय आहे ना, तुम्ही मिहीरच्या बहीण आहात, मिहिकाच्या होणाऱ्या नणंद आहात, ती गोष्ट संपूर्ण वेगळी आहे. आता तुम्ही तुमच्या गरजेच्या पोटी राहायला आल्यात. मिहिका आधी इथे राहत होती, आता ती ऑफिससाठी म्हणजे कामासाठी क्वार्टरमध्ये राहायला गेली आहे. ती जेव्हा इथे राहत होती तेव्हा स्वतःची कामं स्वतःच करत होती. आमच्या घरामध्ये नौकर वगैरे नाही आहेत. हो, आम्ही सगळे स्वतःची कामे स्वतः करतो, तशी तुम्हाला करावी लागतील. हो तुम्हालाच करावी लागतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सारखं खाण्याचे पदार्थ घेऊन लोक दारावर आलेली मला व्यक्तिशः अजिबात आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला काही खावंसं वाटलं, ऑर्डर वगैरे करावीशी वाटली तर ती करायची नाही. जे काही वाटलं ते स्वतः करून खायचं. आणि तुम्हाला दिलेली जी बेडरूम आहे ना
ती नेहमी स्वच्छ ठेवायची. आदित्य म्हणतो आणि माझ्यासाठी काही रूल्स? तेव्हा माधवी म्हणतात तुला काही इन्स्ट्रक्शनची गरज नाहीये, तू खूप शहाणा मुलगा आहे आणि मोबाईलपेक्षा जास्ती मैदानावर वेळ घालव हा आदित्य. सावनी टोमणा मारते माधवी त्यांना आणि म्हणते नाही नाही म्हणता किती इन्स्ट्रक्शन्स दिले ना तुम्ही. माधवी ते म्हणतात ते तर आहेच. आता आदित्य म्हणतो कसा ॲडजस्ट करणार आहेस रे आदित्य बाळा तू. माधवी ते म्हणतात तुम्ही त्याची काळजी करू नका, त्याची आजी आहे इथे, जा जा तू आदित्य, सई तुझी वाट बघतीये. आता सावनी पण तिच्या खोलीत जाणार. तेवढ्यात माधवी ते म्हणतात आणि मतीत अर्थ एवढाच आहे की या घरातले नियम मोडतील असं इथे अजिबात वागायचं नाही, कळलं ना तुम्हाला? ओके. आता असं म्हणून ते लगेच निघून जातात. म्हणजे सावनी काही बोलणार असते तिचं ते ऐकूनही घेत नाही. पण आता मात्र ही सावनी विचार करते प्रिन्सिपल मॅडम तुम्हाला माहिती नाही आहे तुमच्या या रूल्स आणि रेग्युलेशनच्या जंगलात एक वाघीण आली आहे. आता काही तुमचं खरं नाही, आता येणार तुमची खरी मज्जा. पण आता पुढच्या सीनमध्ये होतंय काय की ही इथे फेसपॅक लावून झोपलेली असते. तेवढ्या तिथे सई येते आणि हिला बघून हसायला लागते. ती आदित्य जवळ जाते आणि हसते. आता आदित्य म्हणतो काय ग काय झालं हसायला? सई म्हणते आदित्य दादा आजू म्हणते मोबाईलवर वेळ नाही घालवायचा, मैदानावर जास्ती खेळायचं, चल चल आपण खाली जाऊयात खेळायला. आदित्य म्हणतो अगं मी ते नवीन आहे, तू माझ्यापेक्षा लहान आहेस ना, आपण एकटं कसं जायचं खाली? सई म्हणते अरे एकटे नाही आहेत आपण, आपल्यासोबत 102 वाली आजी आहे ना, चल चल जाऊयात आपण, तू वाटलं तर मम्माला विचार. आदित्य म्हणतो बरं थांब मी विचारतो. आता आदित्य विचारतो मम्मा आम्ही खाली खेळायला जाऊ का? सावनीने फेस पॅक लावलेला असतो त्यामुळे ती नुसती अशी हातवारे करते जा जा म्हणून, काही न बोलता. आता हे दोघं जण पटकन पळतात तिथून. मग आता बाहेर आल्यावर माधवीताई असतात बाहेर दाराजवळ. त्या म्हणतात अरे वा कुठे निघाली आहे जोडगोळी? तेव्हा ही सई म्हणते आज्जू आम्ही खाली चाललोय खेळायला, जाऊ ना आम्ही? माधवीताई म्हणतात हो जा हं बाळांनो सांभाळू ना. मग आदित्य म्हणतो डोंट वरी मी आहे ना तिच्यासोबत. माधवीताई म्हणतात अरे वा व्हेरी गुड. आणि आता हे दोघं जण गेलेत खाली. पण आता ही मुक्ता पोहोचली हर्षवर्धनच्या घरी आणि आता तिथे कोणीच नसतं. थोडीशी पुढे येते ती आणि हर्षवर्धन तिला फोनवर बोलताना दिसतो. मुक्ता विचार करत असते आदित्यच्या पुस्तकाबद्दल कोणाला विचारू. आणि तेवढ्यात हर्षवर्धन कोणाला तरी फोन करतो. तो फोनवर बोलत असतो की हॅलो नताशा, अगं कशी आहेस तू? अगं सावनी काही इथे नाही आहे, ती गेली आहे तिच्या भावाकडे, त्यामुळे मनाने आणि शरीराने मी एकटाच आहे, तू येऊ शकतेस माझ्याकडे प्लीज ग. ते लग्नाविग्नाचे विषय काढू नको, मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे त्या सावनीसोबत लग्न करण्यात. तेव्हा मुक्ता हे सगळं ऐकते. हर्षवर्धन म्हणतो ती विनाकारण पागल झाली आहे माझ्या मागे, मी टाळतोय 10 वेळेला तिच्याशी लग्न करायचं. माता ही मुक्ता टेन्शनमध्ये येते आणि म्हणते अरे बाप रे, म्हणजे मनात बोलते ती ही सावनी एवढा विचार करते आणि हा काय बोलतोय माणूस. हर्षवर्धन म्हणतो ए ये ग तू लवकर, नाही तर मी ऋतूला फोन करेल. तू जर माझ्याशी लग्नाविषयी बोलत असशील ना तर जाऊ दे, मग मी कियाराला फोन करतो, म्हणजे याचे भरपूर लफडे आहेत. आता विचार करा मुक्ता काय विचार करत असेल या सगळ्या गोष्टींचा. आणि प्रेक्षकांनो हर्षवर्धन मुक्ताला न बघताच आत निघून जातो. आता ही मुक्ता डोक्याला हात मारते आणि विचार करते अरे देवा ती सावनी याच्या वाटेकडे डोळे लावून बसली आणि याला तर लग्नच करायचं नाही आहे सावनीशी, आणि ती घरी नाही आहे तर वेगवेगळ्या मुलींना बोलवतोय हा. अरे बापरे, सागरला सांगावं लागेल हे सगळं, पण आता कसं सांगू सावनीला सागर सगळं सांगतील, सावनी तर विश्वास ठेवणार नाही माझ्यावर. नाही मुक्ता ठीक आहे तिला तिच्या हिशोबाने वागू दे, तू तुझा तोल सोडू नको. मुळात ती सावनी कशी असली तरी आदित्यचा प्रश्न आहे, त्याच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि आदित्यला या सगळ्या गोष्टींना खूप गंभीर सामोरं जावं लागेल आणि सागरला त्रास होईल. आता खूप जिवारे लागेल हे सगळं. मुक्ता विचार करते काहीतरी करायला पाहिजे आणि हा भाग त्यांनी आज पूर्ण केलाय. पुढे आपण बघणार आहोत की सागर आणि ही मुक्ता दोघं मिळून सावनीला हर्षवर्धन बद्दल सांगतात. आता ही मुक्ता म्हणते तुम्हाला आमच्यावर विश्वास नसेल तर घरी जाऊन बघा हर्षवर्धन काय करतोय ते. सागर तिला ओरडतो अगं आदित्यच्या भविष्याचा तर विचार कर. पण आता प्रेक्षकांनो सावनीला खरंच कळतं की हर्षवर्धन तिसऱ्याच कुठल्या तरी बाईसोबत आहे. आता ती मारते त्याच्या तोंडात आणि म्हणते हे सगळं मला मुक्तामुळे कळलं. आणि प्रेक्षकांनो मुक्ताचा डाव धरतो हर्षवर्धन. बापरे केवढे डायलॉग असतात या मालिकेत. थकून गेले मी बोलता बोलता. एखादा लाईक करायला विसरू नका हो प्रेक्षकांनो आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. धन्यवाद.